What is inflammation? Inflammation is a local response of living mammalian tissue to injury due to any agent. तुम्हाला सांगितलं इट इज अ टिश्यू रिस्पॉन्स टू एनी इरिटंट सबस्टन्स. तर इथं डेफिनेशन सांगितलेले इन्फ्लमेशन इज लोकल रिस्पॉन्स ऑफ लिव्हिंग मॅमेलियन टिश्यू टू इंजुरी ड्यू टू एनी एजंट. कॉजेस ऑफ इन्फ्लमेशन आपण हे पाहिलेले आहेत, पण परत एकदा या ठिकाणी रिपीट करू. फिजिकल एजंट लाईक हीट, कोल्ड, रेडिएशन, मेकॅनिकल ट्रोमा. देन केमिकल एजंट लाईक ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक पॉयझन्स. देन ineffective agents like bacteria, viruses and their toxins. Immunological agents like cell mediated and antigen antibody reaction. आता याच्यात आधी आपण व्रणशोथाची जी कारणं पाहिलेली आहेत त्याच्यामध्ये बीज आणि आगंतुज कारणं सांगितले. त्याच्यामध्ये आगंतुज कारणांमध्ये आपण जर पाहिलं तर याच्यात फिजिकल एजंट लाईक हीट, कोल्ड आणि मेकॅनिकल ट्रोमा. तर त्याच्यामध्ये भेदन, चनन, भुंजन, विक्षित, उत्पेषण, प्रहार, वध, बंधन, वेष्टन, पीडन हे सगळे प्रकार आले. केमिकल एजंट्स लाईक ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक पॉयझन्स. बल्लातक पुष्प, अजून शुक, क्रिमी, कपिकच्चू आणि विंचू, भुंगा यांचं शुक लागले. अहित पत्र लता गुल्मांच्या स्पर्शाने, विषारी प्राण्यांच्या श्वेत शरीर चोळणे. आता हे पॉयझन्स झाले. देन इनइफेक्टिव्ह एजंट्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरस अँड देअर टॉक्सिन्स. त्याच्यात परत तेच विषारी प्राण्यांचा श्वेत शरीरावर चोळणे, मूत्राचा स्पर्श किंवा त्याचे दात, नख, शिंग लागणे आले. हे पण इम्युनॉलॉजिकल एजंट्स लाईक म्हणजे आता कुठलंही अँटीजन अँटीबॉडी म्हणजे जेव्हा ॲलर्जी येते हिस्टामिन्स रिलीज होतात आणि आपल्याला अंगावर काहीतरी रॅश येते किंवा त्याची रिॲक्शन दिसते इन्फ्लमेटरी, ती झाली याच्यात. दस इन्फ्लमेशन इज डिस्टिंक्ट फ्रॉम इन्फेक्शन. द फॉर्मर बीइंग इज प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स ऑफ बॉडी while the latter is invasive into the body by harmful microbes and their result in effect by toxins. Signs of inflammation. 4 cardinal signs of inflammation is described by Celsus. Rubor means redness. Tumor means swelling. Calor means heat and dolor means pain. ह्या 4 सांगितले. 5th sign function loss of function was later added by virtue. नावाच्या सांगितले. सेल्सियसने मी 4 सांगितले, व्हर्च्यूने 5वं साईन सांगितलं. The earliest feature of inflammatory response known as triple response or red light response described as follows. Red light appear within a few seconds following stroking and result from local vasodilation of capillaries and veins. हे सगळं डिस्क्राईब केलेलं आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. There is the bright reddish appearance or flush surround the red line and result from vasodilation of adjacent arteries. Wheal is the swelling or edema of surrounding skin occurring due to transudation of fluid into the extravascular space. मग ते ब्लड जास्त येते, मग ते एक्झ्युट होते फ्लुइड. म्हणजे ऑस्मोसिसची जी प्रोसेस सांगितलेली आहे, जी झालेली आहे, की फ्लुइड सेलमधून बाहेर ट्रान्झिट होते आणि ते स्वेलिंग वस्क्युलर स्पेसमध्ये जाते आणि स्वेल. इन्फ्लेमेशन इज डिवायडेड इंटू टू टाइप. acute rapid onset, relatively short duration, lasting for few minutes to several hours or for few days. Chronic, longer duration, associated histologically with the presence of lymphocytes and macrophages. Morphology of acute inflammation. आता हे मॉर्फॉलॉजी वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये आमावस्था कशी येते, पच्चवानावस्था कशी येते, त्याच्यात अल्सर फॉर्मेशन होते, अशा प्रकारचं याच्यात मॉर्फॉलॉजी ऑफ ॲक्यूट इन्फ्लमेशनमध्ये वर्णन केलं. ते जसं आपण 3 अवस्थांमध्ये वर्णन केलेलं आहे तसं. Pseudomembranous inflammation. It is an inflammatory response of the mucosal surface
म्हणजे ओरल आणि रेस्पिरेटरी आणि बाउल टू द टॉक्सिन ऑफ डिप्थेरिया और इरिटेंट गॅसेस प्लाझ्मा एक्झ्यूड ऑन द सरफेस वेअर इट कोॲग्युलेट्स and together with necrose epithelium forms false membrane. हे झालं म्युकोस मेम्ब्रेनचं इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे सगळं. हे स्किनचं नाही. देन अल्सर फॉर्मेशन लोकल डिफेक्ट ऑन द सरफेस ऑफ एन ऑर्गन प्रोड्यूस्ड बाय इन्फ्लेमेशन. Common site for ulceration are the stomach, duodenal, intestinal ulcer in the typhoid fever. Then suppuration, acute bacterial infection in the inflamed tissue. इन्फ्लेम टिश्यूमध्ये पहिले बॅक्टेरियल इन्फेक्शन होते, मग टिश्यू नेक्रोसिस होते, मग कॅव्हिटी फॉर्मेशन होते, त्याच्यात पस होते. प्रोसेस ऑफ ॲब्सेस फॉर्मेशन इज नोन ॲज सप्युरेशन. द बॅक्टेरिया विच कॉज सप्युरेशन आर कॉल्ड पायोजेनिक. Some of the common example of abscess formation are as under boil or furancle, which is an acute inflammation via hair follicle in the dermal tissue. Carbuncle is seen in untreated diabetic and occurs as a loculated abscess in the dermis and the soft tissue of neck. Then cellulitis. It is a diffuse inflammation of soft tissue resulting from spreading effect of substance like hyaluronidase released by the some bacteria. Bacterial infection of blood. This includes following three conditions. Bacterial infection जर blood मध्ये झालं तर काय काय होऊ शकते? बॅक्टेरियमिया, then septicemia and pyemia. The तीन condition bacterial infection झाल्यानंतर होते. Bacteremia is defined as the presence of small number of bacteria in the blood which do not multiply significantly. ही पहिली स्टेज बॅक्टेरिया. Septicemia means presence of rapidly multiplying highly pathogenic bacteria in the blood. And pyemia, it is a dissemination of small septic thrombi in the blood which causes their effect at the site where they are blocked. त्या ठिकाणी तो पायमिक आपण ॲक्सेस पाहिलेला आहे, पायोजेनिक पाहिला, पायमिक ॲक्सेस. पायमिक ॲक्सेस इज अ एक्झाम्पल ऑफ bacterial infection launched in the blood and anywhere in the body. Then forms pyemic. Then systemic effect of acute inflammation. आता आपण ही अमावस्था, पश्चमान अवस्था, पक्वावस्था याच्यामध्ये कुठे ना कुठे दिसून येतेच आपल्याला. आता बॅक्टेरिया इज डिफाईन. बॅक्टेरियामध्ये पाहिलं तर तीन सांगितलेल्या आहेत अवस्था, की स्मॉल नंबर ऑफ बॅक्टेरिया इन द ब्लड म्हणजे अमावस्था आहे. सेप्टिसिमिया मीन्स मल्टिप्लिकेशन, पश्चमान अवस्था. पायमिया मीन्स पस फॉर्मेशन, पक्वा अवस्था. आता सिस्टेमिक इफेक्ट ऑफ ॲक्यूट इन्फ्लमेशन. पश्चमान अवस्थेत सार्वजनिक लक्षणे सर्व आसन स्थानेषु न शमं लभते. फीवर, lymphocytosis, lymphangitis and lymphadenitis. Fate of acute inflammation. Acute inflammation काय होते, काय काय त्याच्यामध्ये स्टेज. रिझोल्युशन, विथ सबसाईड होऊ शकते. हिलिंग बाय स्कारिंग म्हणजे त्याच्यामध्ये बस्ट होऊन स्कार होऊन हील होऊन जाते. प्रोग्रेशन टू सप्युरेशन, पस फॉर्मेशन होऊ शकते. प्रोग्रेशन टू क्रॉनिक इन्फ्लमेशन. जर अँटीबायोटिक वगैरे घेतलं तर ॲक्यूट इन्फ्लमेशन कॅन कन्वर्ट इंटू क्रॉनिक इन्फ्लमेशन. हे अशा प्रकारे ॲक्यूट इन्फ्लमेशनच्या स्टेजेस सांगितलेले आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे जरी सुश्रुत आणि अमावस्था, पश्चमान अवस्था सांगितलेली आहे, तरी पण मॉडर्नमध्ये मॉर्फोलॉजी ऑफ ॲक्यूट इन्फ्लमेशन इन द म्युकोज मेम्ब्रेन. म्युकोज मेम्ब्रेन म्हणजे ॲपेंडिसायटिसमध्ये जर इन्फ्लमेशन होते आहे ते सुद्धा, पॉलिसिस्टायटिसचं, मेनिंगायटिसचं, ह्याच प्रकारे इन्फ्लमेशन निर्माण होते ते पण सांगितलेलं आहे. आणि कशा प्रकारे कुठे कुठे आपण कोरिलेट करतो यांनी सुद्धा इन्फ्लमेशन कोरिलेट केलेलं आहे, की इन्फ्लमेशन कसं चेंज होऊ शकते. बॉईल, कार्बंकल, सेल्युलायटिस, बॅक्टेरिया अँड जनरलाइज सिम्पटम्स. देन क्रॉनिक इन्फ्लमेशन. Definition of chronic inflammation is defined as prolonged process in which tissue destruction and inflammation occur at the same time, caused by one of the following three ways. Chronic inflammation followed by acute inflammation. Recurrent attack of acute inflammation. Chronic inflammation starting from the beginning. तीन प्रकारे म्हणजे
ॲक्यूट इन्फ्लमेशन झाल्यानंतर जर आपण अँटीबायोटिक वगैरे दिलं तर ते क्रॉनिकमध्ये कन्वर्ट होऊन जातं. किंवा रिकरंट एखादे सिबेसियस सिस्ट पाहतो आपण रिकरंट ॲक्यूट होऊन जाते, दॅट इज रिकरंट. आणि क्रॉनिक इन्फ्लमेशन स्टार्टिंगपासूनच ते क्रॉनिकच असते, हळूहळू. अकॉर्डिंग टू हिस्टोलॉजिकल फीचर, क्रॉनिक नॉन स्पेसिफिक इन्फ्लमेशन, क्रॉनिक ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लमेशन, हे प्रकार सांगितले इन्फ्लमेशनचे. पण सगळे लक्षणं जे आहेत ते ॲक्यूट ऑन क्रॉनिक, म्हणजे जे ॲक्यूटची लक्षणं असतात ती एवढी अशी लक्षणे नसतात. ते क्रॉनिक झाल्यामुळे त्याच्यात एक प्रकारचं त्याला आपण म्हणू की सॅक तयार होते, त्या सॅकमध्ये ते इन्फेक्शन राहते आणि त्याच्यामुळे कधी रिग्रेस होते ते, कधी फ्लेअर होते. जसं सिबेसियस सिस्ट हे एकदम इन्फेक्टेड सिबेसियस सिस्ट होणे हे क्रॉनिक इन्फेक्शनचं किंवा क्रॉनिक इन्फ्लमेशनचं चांगलं होतं. देन सेल्युलायटिस. डेफिनेशन ऑफ सेल्युलायटिस हे पाहिलेलं आहे आपण. इट इज नॉन सप्युरेटिव्ह इन्फ्लमेशन स्प्रेडिंग अलॉंग द सबक्युटेनियस टिश्यू अँड कनेक्टिव्ह टिश्यू प्लास अँड अक्रॉस इंटरसेल्युलर स्पेस. Positive organism is Streptococcus pyogenes mostly. Pathology. The organism usually gain access through a wound or scratch or following surgical incision. पहिले एंट्री होते ऑर्गॅनिझमची Streptococcus pyogenes. There is a widespread swelling, redness at the area of inflammation but without definite localization. लोकलायझेशन असते, फक्त रेडनेस आलेला असतो आणि ॲक्यूट इन्फ्लमेशनचे सगळे लक्षण असतात. दे स्टार्ट विथ रेडनेस, ग्रॅज्युअली दिस स्वेल्स अँड बिकम शाईन. त्याच्यानंतर लोकलाइज व्हायला लागते, ते रेडनेस वाढतो, ग्रॅज्युअली स्किन त्या ठिकाणची स्वेल होऊन जाते आणि बिकम शायनी. शायनी का बरं होते? टेन्स होते, स्किन स्वेलिंगमुळे टेन्स होते. इन सिव्हिअर इन्फेक्शन ब्लेब्स अँड बुल्ली फॉर्म ऑन द स्किन. ब्लेब म्हणजे असे फफोले येतात, ब्लिस्टर्स येतात जळल्यासारखे. सेंट्रल नेक्रोसिस मे ऑकर ॲट अ लॅटर स्टेज. जे सगळ्यात सेंटर प्लेस असते, सगळ्यात उंचवटा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी नेक्रोसिस होऊन सॉफ्टनेस येतो किंवा त्या ठिकाणून बस्ट होऊ शकतो. क्लिनिकल फीचर्स ऑफ सेल्युलायटिस. देर इज वॅरिंग डिग्री ऑफ फीवर अँड टॉक्झिमिया. द अफेक्टेड पार्ट इज व्हेरी मच सोलर अँड पेनफुल. Diabetic individual often suffer from the cellulitis. On examination, affected part is warm, swollen and tender. There is pitting edema and browny induration. The surrounding lymph vessels may be seen as red streak due to lymphangitis. The regional lymph nodes will enlarge and tender. Treatment of cellulitis. Rest and elevation of the part to reduce edema. Appropriate antibiotic, preferably broad spectrum antibiotic, should be administered. Failure of inflammatory swelling to subside after 48 to 72 hours suggests that an abscess has developed. तुम्हाला अँटीबायोटिक दिल्यानंतर 48 ते 72 तासामध्ये जर सबसाईड झालं तर ते कन्वर्ट होते ॲब्सेस. इन दॅट केस इन्सिजन अँड ड्रेनेज ऑफ पल्स शुड बी डन. देन इरिसिपॅलस. It is an acute inflammation of lymphatics, of skin or mucous membrane. Positive organism is usually Streptococcus pneumolyticus किंवा Streptococcus pyogenes. Pathology. The organism usually gain entry through a minor wound-like scratch. Margins become bright red and slightly raised above the general surface. एकदम slight raise झालेलं असते, एकदम उंचवटा. The center of the patches shows little changes. There is a notable absence of pus formation. Following the fading of inflammation, browny discoloration of skin may remain. Clinical features occurs in the poor health person and debilitated state. There are rose pink rash which extend to the adjacent skin. The vesicles appear sooner or later over the rash and rupture. Serous discharge come out from these vesicles. When it affects loose areolar tissues such as orbital region, scrotum region, there is considerable swelling of the part due to edema of subcutaneous tissue. त्याच्यानंतर डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे सेल्युलायटिस मधला आणि इरिसिपॅलस.